नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे महाजनी काकांनी जीवा आणि नंदिनीला एक अनोखं सरप्राईज दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे महाजनी काकांनी जीवाच्या आजीचा हार जीवा आणि नंदिनीला गिफ्ट देत सुखद धक्का दिलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एका बाजूला पार्थ आता खूपच जास्त चिडलेला असतो. तो काव्यावरती रागवलेला असतो. तेव्हा इथे रुसलेल्या पार्थचा राग घालवण्यासाठी इथे आता काव्याने एक युक्ती केलेली असते. तर प्रेक्षकांनो, रुसलेल्या पार्थचा राग घालवण्यासाठी इथे अनोख्या स्टाईलने इथे आता काव्याने पार्थला सॉरी असं लिहिलेलं असतं आणि त्याचबरोबर त्याचा इथे राग घालवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने महाजनी काका जीवा आणि नंदिनीला त्यांच्या आजीचा हार गिफ्ट करतात आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रागवलेल्या आणि रुसलेल्या पार्थचा कशा पद्धतीने अनोख्या स्टाईलने काव्याने राग घालवलेला असतो ते आपण येणाऱ्या भागामध्ये बघणारच आहोत. पण तूर्तास आजच्या एपिसोडमध्ये सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता रम्या आणि वसू या दोघी जणी नंदिनी आणि काव्या यांच्या पाठीमागे हात धुवून पडलेल्याच असतात. इथे आता वसूने जीवाने नंदिनीसाठी 10 कोटी रुपयांमध्ये आनंद निवास खरेदी केलेला आहे ही गोष्ट सगळ्यांच्या समोर यावी यासाठी ती खूपच जास्त प्रयत्न करत असते. जीवाने 10 कोटी रुपये इतके पैसे कुठून बरं जमा केले असतील? बरं, त्याने पारची किंवा विक्रमची मदतसुद्धा घेतलेली नाही आहे आणि या जीवाकडे इतके पैसे कुठून बरं येतील? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्यांच्या डोक्यामध्ये एक युक्ती आलेली असते आणि तेव्हा इथे वसूने शोधून काढलेलं असतं की जीवाने आजीचा हार इथे सोनाराकडे गहाण ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती त्याने खूपच मोठी अशी रक्कमसुद्धा उचललेली आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, हे सत्य आता विक्रम काकांच्या नजरेस आणण्यासाठी तिने विक्रम काकांना सोनाराकडे सगळे दागिने पॉलिशला घेऊन जायला सांगितलेलं असतं आणि तिथे गेल्यानंतर जीवाने आजीचा हार तिथे गहाण ठेवल्याचं सत्य विक्रम काकांच्या समोर येतं. विक्रम काका घरी येतात आणि जीवाला जाब विचारतात. त्याला चांगलाच इथे मारसुद्धा देतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा आणि नंदिनीकडून संपूर्ण देशमुखांच्या समोर एक सत्य आलेलं असतं आणि ते सत्य म्हणजे इथे आता नंदिनीचा आनंद निवास तिला परत मिळवून देण्यासाठी जीवाने आजीचा हार हा गहाण ठेवलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कोल्हापूरला त्याच्या नावाने केलेली जमीन ती सुद्धा त्याने विकून टाकलेली असते. हे सगळे पैसे जमा करून इथे जीवाने आनंद निवास खरेदी करत नंदिनीला गिफ्ट म्हणून दिलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये त्याने बिझनेस भास्कर काकांबरोबर करण्याचा निर्णय घेतलेला असतो. हे सत्यसुद्धा विक्रम काकांना कळतं आणि भास्करने कशा पद्धतीने जीवाला फसवलं, नंदिनीचा राग जीवावरती काढला, या सगळ्या गोष्टी विक्रम काकांना कळल्यानंतर त्यांना खूपच जास्त राग आलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थला सुद्धा या गोष्टी कळतात. पार्थला कळतं की जीवा आणि नंदिनी दोघेजण किती मोठ्या संकटात होते. इतक्या मोठ्या संकटात असताना सुद्धा मला काहीच कसं कळलं नाही. मी माझ्या भावाची काही ना काहीतरी मदत केली असती असं आता पार्थला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट जीवाला माहिती असते, नंदिनीला माहिती असते आणि काव्याला सुद्धा. पण काव्याने पार्थला काहीही सांगितलेलं नसतं. म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ काव्यावरती भयंकर चिडलेला असतो, तो रागवलेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवाला भरभरून मारसुद्धा पडलेला असतो. आणि तेव्हा ही गोष्ट पार्थला आवडत नाही की मी असताना, मोठा भाऊ असताना जीवा इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये होता आणि शेवटीला बाबांचा त्याला मारसुद्धा खावावा लागला. जर इथे काव्याला या सर्व गोष्टी माहिती होत्या तर काव्याने एकदा मला सांगितलं असतं तर निदान मी नंदिनी आणि जीवा या दोघांची मदत तरी करू शकलो असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ कसं बसं विक्रम काकांना समजावतो. जीवाला मिठी मारतो आणि म्हणतो, तू इतक्या मोठ्या संकटात होतास आणि तू तुझ्या दादाला काहीच सांगितलं नाहीस. तुझा तुझ्या भावावरती विश्वास नव्हता का?
मी तुझी मदत केली असती. मी असताना माझ्या भावाला इतक्या मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागलं, याची मला खंत वाटते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा हा खूपच जास्त रडतो. कारण त्याला मार पडलेला असतो त्यासाठी नाही, कारण त्याने ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवली आणि जो काही त्याच्या कुटुंबाला मनस्ताप झाला त्यामुळे सुद्धा त्याला त्रास झालेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आजीचा हार, जो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी तो आजीचा आशीर्वाद असतो आणि तो हार त्याला गहाण ठेवावा लागलेला असतो. याची जाणीवसुद्धा त्याला पुन्हा एकदा होते आणि त्यामुळे तो टेन्शनमध्ये आलेला असतो. पण प्रेक्षकांनो, तो हार आता गायब झालेला असतो. तो हार सोनाराच्या दुकानामध्ये नसतोच. मग तो हार गेला कुठे? तर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे ही गोष्ट जीवाला महाजनी काका विचारतात की 10 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम तू कशी काय जमा केलीस? सांग बरं मला, इतके पैसे तू कुठून आणलेस? मी तुला मदत केली असती, पण तू तर आधीच सगळे पैसे जमा केले होतेस. तू माझ्याकडे सुद्धा पैसे मागितले नाहीस. मग एवढी मोठी रक्कम तू कुठून उभी केलीस जीवा? तेव्हा इथे जीवा महाजनी काकांना म्हणतो, काही जुन्या आठवणी म्हणजे एकदम इमोशनल गोष्टी, आपल्या जवळच्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला इथे गहाण टाकाव्या लागतात. आणि अशाच माझ्या काही जवळच्या वस्तू मी सोनाराच्या दुकानामध्ये गहाण ठेवलेल्या आहेत. पण एक ना एक दिवस ती मी सोडवेन आणि त्याच्यामध्ये माझी सगळ्यात जवळची एक वस्तू आहे आणि ती म्हणजे माझ्या आजीचा हार. तेव्हा प्रेक्षकांनो, महाजनी काकांना कळलेलं असतं की इथे आता जीवासाठी तो हार किती महत्त्वाचा आहे, त्याच्याबरोबर त्याची इमोशनल अटॅचमेंट आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, महाजनी काकांनी त्या सोनाराकडून तो हार आता खरेदी केलेला असतो आणि तो हार त्यांनी आपल्याकडे नेलेला असतो. इथे आता विक्रम काका पार्थ जेव्हा त्या हारबद्दल विचारणा करतात तेव्हा सोनाराने सांगितलेलं असतं की कुणीतरी येणारे आहेत, म्हणजे ते परदेशामध्ये असतात पण त्या आता इथे इंडियामध्ये आलेल्या आहेत. कुणीतरी येणारे आहेत, त्यांनी हा हार खरेदी केला. जास्त रक्कम देऊन त्यांना तोच हार हवा होता आणि म्हणून तो मी देऊन टाकला. तेव्हा प्रेक्षकांनो, आता तो हार इथे येणार आहे दुसरे तिसरे कोणी नसून महाजनी काकाच होते. आणि बरोबर इथे आता जेव्हा आजीचा वाढदिवस असतो तेव्हा वाढदिवसाला महाजनी काका तो हार आता जीवा आणि नंदिनीला गिफ्ट करणार असतात. त्यांनी ते सगळं ठरवून ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पारसुद्धा टेन्शनमध्ये असतो की इथे मला काव्याने ही गोष्ट सांगायला हवी होती. काव्याने ही गोष्ट माझ्यापासून का बरं लपून ठेवली असेल? मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्यासुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. काव्या म्हणते, अरे देवा, पार्थला मी सांगायला हवं होतं ना. त्यांना विश्वासात घेऊन ही गोष्ट त्यांना सांगायला हवी होती. तेव्हा इथे पार्थ आता काव्यावरती चिडलेला असतो. तो काव्याजवळ अबोला धरतो. तो बोलतसुद्धा नाही. तेव्हा काव्या म्हणते, हे बघा देशमुख, मी काहीही मुद्दामून केलेला नाही आहे. मी तुम्हाला सांगणारच होते, पण मला नंदिनीताईने सांगितलं होतं की ही गोष्ट कुणाला सांगू नकोस म्हणून. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, कुणालाही सांगू नकोस म्हणजे मलाही का? मला तरी सांगायला हवं होतं तुम्ही काव्या. माझा भाऊ, त्याची बायको नंदिनी, हे दोघेजण इतके टेन्शनमध्ये होते. ते दोघेजणच इतक्या मोठा प्रॉब्लेम सॉल्व करत होते, त्या प्रॉब्लेमला फेस करत होते आणि मी त्याचा भाऊ असतानासुद्धा मी त्याची हेल्प करू शकलो नाही. या गोष्टीचं दुःख नेहमी माझ्या मनामध्ये राहील. माझा लहान भाऊ रडत होता, मनामध्ये कुढत होता आणि मी काय केलं? मी त्याच्याकडे साधं लक्षसुद्धा दिलं नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, तरीसुद्धा मी जीवाला किती वेळा विचारलं की जीवा, मनामध्ये काय सळ आहे? मला सांग, मी सगळं काही नीट करेन. तुझा भाऊ आहे, पण त्याने मलासुद्धा काही सांगितलं नाही. माझ्यापासून या सर्व गोष्टी त्याने सुद्धा लपवून ठेवल्या. ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही आहे आणि तुम्ही जर मला सांगितलं असतं तर कदाचित मी काहीतरी केलं असतं आणि त्यांना या सगळ्यातून बाहेर काढलं असतं. त्या भास्कर काकांना बरोबर धडा शिकवला असता. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य म्हणत असते, हे बघा देशमुख, तेव्हा तुमची कंडिशन क्रिटिकल होती. तुम्ही नुसतेच इथे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन आला होतात. तुम्हाला कसं काय मी सांगणार होते सांगा बरं? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, मला काही झालं नसतं, मेलो तर नसतो ना, मेलो नसतो ना, पण आता मला ज्या काही वेदना होत आहेत ना, त्या मेल्यापेक्षासुद्धा जास्त होत आहेत. मी माझ्या भावाच्या डोळ्यामध्ये अश्रू बघू शकत नाही, पण तेव्हा तो रडला, ही गोष्ट मला पटतच नाही आहे. तेव्हा तुम्ही माझ्याशी काही बोलू नका. हे बघा काव्य, मी सगळं काही सहन करू शकतो,
पण लपवाछपवी मला अजिबात आवडत नाही आणि कुटुंबाच्या बाबतीत मला जे माहिती नसेल ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगायला हवं ना. निदान कुटुंबामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत हे तरी मला कळायला हवेत. म्हणजे एक मोठा मुलगा म्हणून ते प्रॉब्लेम मी सॉल्व करू शकतो. ते प्रॉब्लेम मी मुळासकट उपटून टाकण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. असं इकडे आता पार्थ काव्याला म्हणत असतो. काव्य भयंकर चिडलेला असतो. तो म्हणतो मला काही बोलायचं नाहीच आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो काव्य आता पार्थचा राग घालवण्याचा प्रयत्न करते. ती इथे आता एक ग्रीटिंग तयार करते आणि त्याच्यावरती इथे आता पार्थचं चित्र काढण्याचा प्रयत्न करते आणि सॉरी पार्थ असं सुद्धा तिने आता लिहिलेलं असतं की सॉरी देशमुख. आणि ते आता काढ ती इथे पार्थला दाखवते आणि आपले कान पकडते आणि मनापासून ती आता खूपच जास्त इनोसंटली ती पार्थला सॉरी म्हणते. ती म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही, ही गोष्ट खरंच मी तुम्हाला सांगायला हवी होती. ताईने मला सांगितलं होतं की मला प्रॉमिस कर तू कुणाला काही बोलणार नाही आणि ते प्रॉमिस मी पाळलं. पण निदान मी तुम्हाला तरी सांगायला हवं होतं. मी ताईचं ऐकून खूप मोठी चूक केली. तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते की देशमुख पण यापुढे मी कधीच कुठलीही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवणार नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो हे बघा काव्या, तुम्ही माझ्या विश्वासाचा आहे ना गैरफायदा घेऊ नका आणि माझ्या स्वभावाचा सुद्धा. मला इथे स्पष्टपणे बोलणं आणि परखडपणे आपलं मत मांडणं ही लोकं मला खूप आवडतात. तुम्ही तशा आहात म्हणून मला आवडतात. पण जर तुम्ही सुद्धा अशी लपवाछपवी करायला लागलात तर मला ती गोष्ट अजिबात आवडणार नाही. तेव्हा इथे काव्या म्हणते पुन्हा असं कधीच होणार नाही. प्लीज देशमुख, प्लीज मला माफ करा. तर इथे आता एक ग्रीटिंगवरती छान आता तिने चित्र वगैरे काढून सॉरी देशमुख असं लिहिलेलं असतं. एक फूलसुद्धा त्याला दिलेलं असतं आणि कान पकडून ती उठाबशासुद्धा करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे पारचा राग आता काव्याने घालवलेला असतो. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो आजीचा असतो आता वाढदिवस. वाढदिवसाला आता सगळेजण म्हणजे आजीचा दागिना ज्यांच्याकडे असतो त्या सगळ्याने दागिने जमा केलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो विक्रम काका म्हणतात की मी गेलो होतो सोनाराकडे आजीचा तो जीवाने गहाण ठेवलेला दागिना आणायला. पण कुणीतरी येणारे आहे त्याने तो दागिना जास्तीचे पैसे देऊन खरेदी केला आहे. आता बिचारा कोण आहे काय माहिती, त्याने तो दागिना खरेदी केला आहे. आता जुना दागिना आहे, छान डिझाईन आहे, कुणालाही आवडला असेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो महाजनी काका आता आजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे आता देशमुखांच्या घरी येतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीवा म्हणतो अरे महाजनी काका तुम्ही इथे या ना, या प्लीज या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे महाजनी काका म्हणतात की इथे येण्याचं एक कारण आहे. कारण मी आता लवकरच पुन्हा आता परदेशात परत जाणार आहे. म्हणून जाता जाता विचार केला की माझ्या मित्राला आणि नंदिनीला भेटून जावं. बरं केलं ना मी. तेव्हा जीवा म्हणतो अगदीच खूप बरं केलं तुम्ही, बरं झालं घरी आलात. मला तुमच्या आणि माझ्या कुटुंबियांची भेट घडवून द्यायचीच होती. तेव्हा इथे आता सर्वांना इथे महाजनी काका भेटतात आणि म्हणतात की तुमचा मुलगा जीवा खरंच खूप चांगला मुलगा आहे, हिम्मतवाला आहे. हा थोडासा इमोशनल आहे म्हणूनच कधीकधी लोक त्याचा गैरफायदा घेतात. पण आता तो हळूहळू मोठा होईल. तुम्ही सुद्धा सगळेजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात तर तो नक्की तुमचं नाव मोठं करेल, मला विश्वास आहे. तेव्हा इथे आता लगेचच इथे महाजनी काका म्हणतात जीवा आणि नंदिनी तुम्ही दोघेजण इथे या. हे आहे तुमच्या महाजनी काकाकडून तुमच्या दोघांसाठी एक छोटंसं गिफ्ट. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता महाजनी काका म्हणतात की उघडून बघा काय आहे त्याच्यामध्ये. आणि प्रेक्षकांनो इथे आता महाजनी काकांनी एक अनोखं गिफ्ट दिलेलं असतं आणि ते म्हणजे जीवाच्या आजीचा हार जो जीवाने गहाण ठेवलेला असतो तो आता इथे महाजनी काकांनी स्वतः खरेदी करून तो जीवा नंदिनीला परत मिळवून दिलेला असतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो की हा तर माझ्या आजीचा हार आहे. तेव्हा इथे महाजनी काका म्हणतात तुझ्या एकदम जवळचा आहे ना तो, म्हणून मी तो खरेदी करून तुला दिलेला आहे. तेव्हा जीवा म्हणतो काका मी याचे पैसे तुम्हाला नक्की परत करेन. तेव्हा महाजनी काका म्हणतात अजिबात नाही, हे माझ्याकडून तुझ्यासाठी आणि नंदिनीसाठी गिफ्ट आहे असं समज आणि गिफ्ट म्हणूनच ते घ्या, मला परत करायचं नाही. तुमच्या या काकाकडून तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे, छोटीशी आठवण. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तोच हार जो जीवाच्या अत्यंत जवळचा असतो तो महाजनी काकांनी खरेदी करून इथे आता नंदिनी आणि जीवाला एक अनोखं गिफ्ट म्हणून दिलेलं असतं. तेव्हा महाजनी काकांबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळाच आता रिस्पेक्ट निर्माण होतो आणि इथे लगेचच जीवा महाजनी काकांना घट्ट मिठी मारतो.
तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, आता महाजनी काकांनी जीवाला त्याच्या आजीचा हार मिळवून दिलेला असतो आणि त्याचबरोबर इथे काव्याने रुसलेल्या देशमुखचा म्हणजे पारचा खूपच जास्त प्रेमाने रागसुद्धा घालवलेला असतो.